सुवार्ता ही देवाच्या राज्याची सुवार्ता आहे. आणि जर राज्य आहे तर त्याचा राजा असतो. म्हणजे देवाचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचा राजा त्याने अगोदरच त्याने नेमलेला आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि सध्या आपण एक नवीन संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे राज्याची सुवार्ता, द किंगडम, द गॉस्पल ऑफ द किंगडम किंवा द गुड न्यूज ऑफ द किंगडम. आणि ह्या मालिकेतला आजचा तिसरा संदेश आहे आणि आजचं टायटल आहे देवाचं राज्य सर्वांसाठी, द किंगडम फॉर ऑल नेशन्स. आता मागील 2 सत्रामध्ये 2 संदेशात आपण पाहिलं की परमेश्वर आज जगात काय करत आहे. कोणी जर विचारलं तर एका शब्दात त्याचं उत्तर असं आहे, पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशन. आणि 2 प्रकारच्या लोकांची तो पुनर्स्थापना करीत आहे. तिकडे इस्रायल आणि इकडे चर्च किंवा मंडळी. इस्रायलचे भौगोलिकरित्या जे जगभर 1800 वर्ष वेगवेगळ्या देशात पांगलेले होते ते त्यांच्या वतनाच्या भूमीत गेले. 1948मध्ये भौगोलिकरित्या त्यांची पुनर्स्थापना झाली. ते परत आपल्या देशात गेले भौगोलिकरित्या. आणि तेव्हापासून त्याचे निवडलेले लोक आत्मिकरित्या देवाकडे त्याच्या राज्यात येत आहे. परंतु जगभर इकडे काय घडत आहे की प्रत्येक जाती धर्मातून देशातून सुवार्ता गाजवली जात आहे आणि देवाचे निवडलेले लोक प्रत्येक देशातून त्याच्या राज्यात येत आहेत. आणि वेगळ्या जाती धर्मातून भाषेतून त्याच्याकडे वळलेले लोक आणि विश्वास ठेवणारे इस्रायल लोक हे 2 प्रकारच्या लोकांची देव सध्या पुनर्स्थापना करीत आहे. जेव्हा हे कंप्लीट पूर्ण होईल त्यावेळेस देव जगाचा न्याय करेल. म्हणजे सध्या देव काय करीत आहे, पुनर्स्थापना, रेस्टोरेशन. आणि त्याच्यामध्ये त्याने आपल्यालाही समाविष्ट केलेलं आहे. आपल्याही जीवनाची तो पुनर्स्थापना करीत आहे, नाही का. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं कार्य त्याच्या लोकांवर केंद्रित आहे, तुमच्या आणि माझ्यावर केंद्रित आहे. आणि त्याच्या लोकांच्या पुनर्स्थापनेमध्ये म्हणजे चर्च किंवा मंडळीच्या पुनर्स्थापनेत 3 गोष्टींची पुनर्स्थापना तो करीत आहे. पहिली, पवित्र आत्म्याचे दान, 1 कोरिंथ 12. दुसरं, वेगवेगळ्या प्रकारचे दानाने भरलेले लोक मंडळीसाठी, म्हणजे ज्या 5 प्रकारच्या सेवा इफिस 4:11 प्रमाणे. आणि त्या 5 प्रकारच्या म्हणजे प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, हे 5 प्रकारचे ऑफिसेस आहेत. आणि त्या कार्यावर त्याच्याने तर हे 5 प्रकारच्या सेवा तो परत देत आहे. आणि तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताचा संदेश किंवा शास्त्राचा संदेश याची तो पुनर्स्थापना करीत आहे. 2000 वर्षापासून चुकीचा संदेश जगाला गेला की ख्रिस्ती हा धर्म आहे. परंतु ख्रिस्ती हा धर्म नसून लोकांनी शिष्यांना त्यांना ख्रिस्ती म्हटलं. त्यांनी स्वतःला ख्रिस्ती नाही म्हटलं. लोक म्हटले की हे ख्रिस्ताचे अनुयायी, हे ख्रिस्ती, म्हणून ख्रिस्ती हे नाव पडलेलं आहे. तर चुकीचा संदेश हा गेला आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डिनॉमिनेशन, पंथ निर्माण झाले. परंतु एक देव, एक येशू ख्रिस्त, एक संदेश तो हा की तारण पापांची क्षमा ही प्रभू येशूच्या द्वारे आहे. तारण हे देवाच्या कृपेने आहे, आपल्या धर्माने कर्माने नाही. तारण हे आपण काही चांगलं कर्म धर्म करून मिळवू शकत नाही, ही देवाची मोफत देणगी आहे. आमेन. हा शास्त्राचा संदेश आहे. आणि याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही ऐकलं असेल, ऐकत आला असेल तर ते शास्त्राला धरून नाही. आमेन. तर मूळ संदेश शिष्यांचा काय होता, कोणती सुवार्ता शिष्यांनी 2000 वर्षापूर्वी गाजवली, कोणती सुवार्ता पवित्र शास्त्रात सांगितलेली आहे, ह्याच्याकडे देव त्याच्या लोकांना, मंडळीला आणत आहे. या 3 गोष्टीची तो पुनर्स्थापना करीत आहे. आणि म्हणून संदेश हा आहे, आनंदाची बातमी ही आहे की एक दिवशी देव ह्या जगाची सत्ता त्याच्याकडे घेणार आहे. तो या जगावर राज्य करणार आहे.
आज त्याचं राज्य त्याच्या लोकांवर, तुमच्या माझ्यावर आहे. अदृश्य रीतीने, पण एक दिवशी प्रत्यक्षात लिटरली तो जगावर राज्य करणार आहे. सर्व ज्या जागतिक समस्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सध्या जे सुरू आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे मार्ग जे काढले जात आहे, परंतु सोल्युशन अद्याप निघालेलं नाही. किती शोध लागले तरी दुखणे आजार वाढत आहेत. किती समित्या नेमल्या तरी दंगली आणि अशांतता, लढाया चालू आहेत. म्हणून अल्टिमेट सोल्युशन, अंतिम उपाय तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत त्याचं राज्य येत नाही. म्हणून आपल्याला प्रार्थना करायला, तुझं राज्य येऊ, ही प्रार्थना त्याने शिकवलेली आहे. आणि त्या राज्याचा राजा ऑलरेडी देवाने नेमलेला आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्यावेळेस तो जगात आला त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली की देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आमेन. आणि नुसतीच घोषणा, उपदेश केला नाही, तर त्या देवाच्या स्वर्गाच्या राज्याचं सामर्थ्य त्याने प्रगट केलं. आणि ते सामर्थ्य कसं प्रगट केलं? वेगवेगळे आजार बरे करून, सैतानाच्या बंधनात असलेल्या लोकांना मुक्त करून त्याने सिद्ध केलं की देवाचं राज्य तुमच्याकडे आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस शास्त्राचा संदेश, येशू ख्रिस्ताचा संदेश गाजवला जातो, त्याचं समर्थन किंवा ॲटेस्टेशन देव चिन्ह चमत्काराने करत असतो. आमेन. ज्यावेळेस प्रभू येशूच्या नावात रोग बरे होतात, बंधनात असलेले मुक्त होतात, हा पुरावा आहे की देवाचं राज्य आलेलं आहे. आणि म्हणून जर आपल्याला हे डेमॉन्स्ट्रेशन आपल्या मंडळीत, आपल्या सेवेत पाहायचं असेल, चिन्ह चमत्कार घडताना, बंधनातून लोक मुक्त होत असताना, तर योग्य संदेश आपण दिला पाहिजे. जर संदेश, सुवार्ता जर चुकीची, मेसेज जर चुकीचा आहे, तर देव त्या मेसेजचं समर्थन करणार नाही, देव त्या संदेशाचं समर्थन करणार नाही. पण जर शास्त्रातला मेसेज जशा तसा असेल तर चिन्ह चमत्काराने देव समर्थन करतो की हा संदेश माझा आहे, हे वचन माझं आहे आणि हा सांगणारा माझा आहे. मत्तेकृत शुभवर्तमान, पहिला पॉईंट, मत्तेकृत शुभवर्तमान 12वा अध्याय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याची घोषणा केली त्यावेळेस काय झालं बघा. मत्ते 12 आणि याच्या 22व्या वचनापासून आपण वाचू. मग आंधळा व मुका असलेला एक भूतग्रस्ताला त्याच्याकडे, म्हणजे प्रभू येशूकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेने करून तो मुका बोलू लागला व पाहू लागला. बघा, तो मुका पण होता आणि ऐकायला पण आंधळा पण होता. तेव्हा सर्व लोक समुदाय थक्क होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र तर नसेल ना. कारण हे सर्वजण इस्रायली आहेत. ते दर रविवारी, दर शनिवारी त्यांच्या सभास्थानात जाऊन ह्या भविष्यवाण्या ऐकत आहेत, वाचत आहेत की एक दिवशी त्यांचा मसीहा, दाविदाचा पुत्र येणार. म्हणून ते म्हणतात, हाच तर तो नाही ना. परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती बालजबूल ह्याच्या साह्यानेच हा भूते काढतो. शास्त्री परुषी हे धार्मिक नेते होते. किती आश्चर्याची गोष्ट की ज्यांना माहीत पाहिजे तो कोण आहे, जे लोकांना नियमशास्त्र शिकवतात, ते काय म्हणतात, ते मोठा आरोप प्रभू येशूवर करतात की भूतांचा जो अधिपती आहे बालजबूल ह्याच्या साह्याने तो भूते काढतो. विचार करा, असं दुसरे कॉमन मॅन, सामान्य माणसाने म्हटलं असं चाललं असतं, पण हे शास्त्री पुरुष असं म्हणत. किती विशेष आहे ना, की ज्यांचं नियमशास्त्र तोंड पाठ आहे, जे लोकांना देवाचं वचन शिकवणार आहे, ज्यांना माहीत पाहिजे त्यांनाच माहीत नाही. आणि मग त्याने त्यांच्या मनातील वचन 25 कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते. आणि आता ऐका, आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर व घर टिकत नाही. घर हा शब्द अंडरलाईन करा.
ज्या घरात मतभेद आहे, पती पत्नीमध्ये ऐक्य नाही, मुलांमध्ये आईवडिलांमध्ये ऐक्य आहे, हे प्रभू येशूचे शब्द आहेत. फूट पडलेलं शहर, फूट पडलेला देश आणि फूट पडलेली फॅमिली टिकत नाही. वचन 26, सैतान जर सैतानाला काढतो तर त्याच्यामध्ये फूट पडलेली आहे. आणि आता ऐका, मग त्याचे राज्य कसे टिकेल? त्याचे राज्य, हे 2 शब्द अंडरलाईन करा. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहे. त्यांचा आरोप काय? इकडे बघा, की हा बालजबूलच्या साह्याने भूते काढतो. पण प्रभू येशू त्यांना क्रॉस क्वेश्चन करतो की सैतानाने जर सैतानाला काढलं तर सैतानाचं राज्य कसं टिकेल? टिकू शकत नाही. म्हणजे सैतानाला काढू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रभू येशूने हे सांगितलं आहे की सैतानाचं सुद्धा एक राज्य आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशूने स्वर्गाच्या राज्याची घोषणा करत होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेले आहे, देवाच्या राज्याची घोषणा केल्यानंतर कोणीतरी सभास्थानात बसलेलं मोठ्याने ओरडत असतं. बाहेर गेल्यानंतर ज्यांच्या दुष्ट आत्मे होते ते मोठ्याने ओरडून बोलत होते की आम्हाला माहीत आहे तो कोण आहे, समयापूर्वी आम्हाला घालून द्यायला आलास काय? म्हणजे काय होत होतं, तो देवाच्या राज्याची घोषणा करत होता आणि जे सैतानाचं राज्य ह्या जगात आहे, ज्यांच्यावर तो राज्य करीत आहे, ते देवाच्या राज्याला विरोध करत होते. म्हणून ज्यावेळेस सुवार्ता गाजवली जाते त्यावेळेस 2 राज्यांची टक्कर होत असते. जे सैतानाच्या तावडीत बंधनात आहे ते शांत बसू शकत नाही, ते ओरडतात, लोळतात, दुष्टात्मे त्यांना सोडून निघून जातात. आमेन. देवाच्या राज्याचं सामर्थ्य प्रगट होतं आणि दुसरं जे राज्य सैतानाचं या जगात आहे, ज्याच्या अधीन सर्व जग आहे, देवाच्या राज्याची घोषणा केल्यानंतर ते राज्य उघड होतो. अशा रीतीने 2 राज्यांची टक्कर. आणि ज्यावेळेस प्रभू येशूने राज्याची घोषणा केली, सैतानाचं राज्य प्रगट झालं. शिष्यांनी त्याच्यानंतर घोषणा केली, त्यावेळेस पण तसंच झालं. प्रत्येक काळात आणि आजही तसंच होत असतं. ज्यावेळेस आपण खरी सुवार्ता, खरं वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने गाजवतो त्यावेळेस सैतानाचं राज्य प्रगट होतं. कोणी विरोध करतात, मीटिंगमध्ये चर्चमध्ये असलेले त्यांच्यातून दुष्टात्मे ओढून निघून जातात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात, पण होतात कारण 2 राज्यांची टक्कर होत असते. मला वाटलं कोणाला तरी समजतं. म्हणून ही जी घटना मत्ते 12:26-28 या ठिकाणी 2 राज्यांची टक्कर आहे. शास्त्री पुरुषी ज्यांना माहीत पाहिजे ते चिडलेले आहेत. खोटा आरोप केलेला आहे की सैतानाच्या साह्याने भूते काढतो. म्हणजे त्यांनासुद्धा चॅलेंज आहे. तर आणि ह्या पॉईंटपासून, ह्या दिवसापासून आणि ह्याच्यावरून हे दिसून आलं की देवाचं राज्य सैतानाच्या राज्यापेक्षा अधिक पॉवरफुल, प्रभावशाली आहे. मला वाटलं सर्व चर्च समजेल मी काय म्हणतो. ह्या घटनेवरून हे दिसून येते की देवाच्या राज्याचं सामर्थ्य सैतानाच्या सामर्थ्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. देवाचं राज्य सैतानाच्या राज्यापेक्षा पॉवरफुल आहे. आणि ह्या पॉईंटपासून, ह्या दिवसापासून विरोध सुरू झाला आणि मग ते कट कारस्थान करू लागले की कसं प्रभू येशूला वधस्तंभावर द्यायचं. मग खोटे आरोप केले, खोटा केल्यानं आपल्याला माहिती आहे की एक दिवशी त्याला वधस्तंभ. पण ती सुरुवात कुठून झाली? इथून झाली. किती जण ऐकत आहेत? इथून झाली. जेव्हा 2 राज्यांची टक्कर झाली, दुसरं राज्य उघड झालं, तेव्हापासून दुश्मनी, वैर हे सुरू झालं. प्रभू येशूला, त्याच्या संदेशाला वैर करण्याची सुरुवात इथून झालेली आहे, जेव्हा दुसरं राज्य प्रगट. म्हणजे सैतानाला आवडत नाही की त्याचं राज्य प्रगट झालं. म्हणून काही दुरात्मे, काही लोकांना सांगावं लागतं तुम्ही घरी या. काही दुष्टात्मे लागलेले लोक सर्व गेल्यानंतर 1-2 असल्यानंतर मग ते बोलतात, सांगतात कोण आहे. सैतानाला एक्सपोज झालेलं आवडत नसतं. सैतानाच्या दुरात्म्यांना उघड झालेलं आवडत नसतं. नाही समजला, पण काही जणांना समजते. देवाची स्तुती असो. तर पहिला पॉईंट हा की सैतानाचं एक राज्य आहे, पण देवाचं राज्य
त्याच्या राज्यापेक्षा प्रबळ आहे, शक्तिशाली आहे. पहिला पॉईंट जर लिहून घेत असाल तर. दुसरा पॉईंट, देवाच्या राज्याचं सामर्थ्य. आता देवाच्या राज्याची सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्त त्याचे शिष्य गाजवत होते आणि आपणही गाजवतो. पण त्याच्या राज्याचं सामर्थ्य कुठं आहे, कसं आहे? कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय 20 वचन. पहिले कोरिन्थ 4 आणि 20 या ठिकाणी पौल कोरिन्थीकरांना लिहितो, कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. हे ना, देवाचं राज्य कशात आहे? कशात आहे? केदारे ब्रदर, जोरात गाणं म्हणण्यात, जोरात बोलण्यात, जोरात उपदेश करण्यात, जोरात प्रार्थना करण्यात नाही आहे, पॉवरमध्ये. हळू जरी बोललं तरी देवाचा पॉवर, सामर्थ्य कार्य करतो. जोरातच ओरडलं पाहिजे असं गरज नाही आहे. आजकाल ते फॅड झालेलं आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, जोरात मोठ्याने ओरडून प्रार्थना केली की लोकांना वाटावं काय पॉवरफुल प्रार्थना केली, खरंच मनापासून. आणि आपण शॉर्टमध्ये, माझी जी स्टाईल आहे की शॉर्टमध्ये थोडक्यात प्रार्थना केली, हळू केली की एवढं समाधान होत नाही. जे फर्स्ट टाईम नवीन असतं ते एवढे खुश होत नाही. हे मला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं. म्हणून देवाचं राज्य ओरडण्यात नाही आहे, शब्दात नाही आहे. कशामध्ये आहे? त्याचं काहीतरी होतं का, प्रार्थना केल्यावर काहीतरी होतं का, ह्याच्यावर त्याचं सामर्थ्य अवलंबून. जर होत नसलं तर तुम्ही किती ओरडा, किती जोरात गाणे म्हणा आणि किती ओरडून उपदेश करा. पॉवर, सैतानाजवळ पॉवर आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा पॉवर देवाजवळ आहे. आज तो पॉवर मिळवण्यासाठी ते वेगवेगळ्या विद्या शिकतात, काय काय करतात, त्या शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी लोकांना कंट्रोल. परंतु देवाचा पॉवर त्याच्या पवित्र आत्म्यात आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा देवाची एक देणगी आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचा पॉवर शिकून, विद्या प्राप्त करून मिळत नाही आहे. त्याच्या स्वाधीन समर्पित झाल्याने तो त्याचा आत्मा आपल्याला देणगी म्हणून देतो, गिफ्ट आहे. आमेन. तर पौल काय म्हणतो, 4 अध्याय, पहिले कोरिन्थ 4 अध्याय 20 वचनात तो म्हणतो, देवाचं राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. ते किती चांगले बोलले, किती चांगला उपदेश केला, बोलल्याने नाही. जगात चांगले चांगले वक्ते, प्रवक्ते, बोलणारे आहेत, बुद्धिमान लोक आहेत. ख्रिस्ती मंडळीमध्ये आहेत, थिओलॉजियन्स आहेत, बाहेर फिलॉसॉफर्स आहेत, तत्त्वज्ञानी आहेत. पण तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी किंवा डॉक्ट्रिन हे माणसाला बदलू शकत नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बदलतं. नाही समजलं? देवाचं सामर्थ्य तुम्हाला बदलतं. हे जर समजलं तर आता संदेश समजला. तर देवाच्या राज्याची घोषणा करताना आपण कसे शब्द वापरतो, किती मोठमोठे वाक्य वापरतो, किती त्याच्यामध्ये सायन्स आणि जनरल नॉलेज आणि इतिहास आणि भूगोल दाखवतो, ह्याच्यात नाही आहे. फक्त वचन, प्युअर शुद्ध देवाचं वचन जसंच्या तसं, त्याच्यावर ओपिनियन द्यायची गरज नाही. समजतं आहे का? नाही मग समजल्यासारखे म्हणा ना. देवाच्या वचनावर तुम्हाला, मला असं वाटतं म्हणायची गरज नाही की त्याचं वचन असं सांगतं एवढंच म्हणा, मग देवाचा पॉवर रिलीज होईल. त्याच्यावर टिप्पणी करायची गरज नाही आहे. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी वचनाची घोषणा कर. पण ती घोषणा करायला वचन तर माहीत पाहिजे. आणि ह्या युगाची सुरुवात आजकाल आपण पाहतो की जगभर मंत्रतंत्र, भूतविद्या, जादूटोणा याचा प्रसार वाढत आहे, है ना. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा, ज्या काही देशात मी आजपर्यंत गेलो तिकडंसुद्धा ही ट्रेंड आहे तरुणांमध्ये की गूढ विद्या, काहीतरी सुपरस्टिशियस, काहीतरी ऑकल्टिझम आणि ह्या अशा सैतानी प्रकारामध्ये
की प्रत्येकाला पॉवर पाहिजे. मला पॉवर असलं तर मी तिच्यावर राज्य करीन, त्यांच्यावर राज्य करीन, मी सत्तेवर येईल. म्हणून पॉवरसाठी माणूस पहिल्यापासून हापापलेला आहे. हे उपजत माणसाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण एकेकाळी जेव्हा देवाने माणूस निर्माण केला त्याला पॉवर किंवा सत्ता दिलेली होती. त्याला आशीर्वाद दिला होता आदामाला की सर्व पृथ्वी सत्तेत आणा, माझ्या वतीने राज्य कर. आणि फळ खाल्ल्यामुळे ती पॉवर, ती सत्ता गमावली आणि आजपर्यंत माणूस सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. नाही समजला. घराच्या ठिकाणी वाटतं की सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, है ना. मंडळीत वाटतं की सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. समाजात वाटतं की मला कोणीतरी विचारलं पाहिजे, है ना. म्हणजे ही दुसऱ्यावर कमांड करण्याची, दुसऱ्याला कंट्रोल करण्याची प्रवृत्ती ही उपजत बुद्धी. का? कारण देवाने माणसाला ह्या जगाचा देव जसं काही केलेलं आहे, देवाने हे पॉवर दिलेला होता. पण पापामुळे माणसाने तो गमावला आणि सैतान म्हणतो आता ठीक आहे, तुला पॉवर पाहिजे आणि मी देतो, ही विद्या शिक, हे कर, ते कर, एवढं हे कर आणि मी तुला शक्ती देतो, मी तुला आणि लोक त्याला बळ पडत आहे. आणि ह्या युगाची सुरुवात ह्या दोन पॉवरच्या टक्करने होणार आहे. म्हणून आजकाल हे प्रकार वाढत आहेत. देशातच नाही, जगभर ज्या गोष्टी गुप्तपणे केल्या जात होत्या आज ते यूट्यूब, टी व्हीवर, मोबाईलवर उघडपणे दाखवल्या जातात की कसं वशीकरण करायचं, कसं मंत्र बोल, कसं काय करायचं, कसं कोणाला कॅप्चर करायचं, हे उघडपणे सांगितलं जात आहे. किती जण ऐकत आहेत? हे काय आहे? हे शास्त्रात जे सांगितलं की शेवटच्या काळी सैतान त्याचा पॉवर प्रगट करेल, की माझ्याजवळ पण देवासारखा पॉवर आहे. पण त्या पॉवरला टक्कर देण्यासाठी तुमच्याने माझ्याजवळ देवाचा पॉवर, देवाचं सामर्थ्य पाहिजे. नाही तर आपण सैतानाच्या पॉवरला टक्कर देऊ शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याची प्रत्येकाला गरज आहे. हालेलुया. आणि ह्या दोन पॉवरची टक्कर आपल्याला जुन्या करारात एका घटनेत पाहायला मिळते की ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने फारो पुढे पाठवलं, अगोदर त्याला तयार केलं. मोशेला देवाने त्याचं सामर्थ्य त्याला दाखवलं. तुझ्या हातात काय काठी, ती खाली टाकल्यानंतर तिचा साप झाला. मोशे सापापासून पळाला. देवाने सांगितलं तिचा शेपूट धर, शेपटीला धरल्याबरोबर ती काठी झाली. नंतर आपला हात उरावर ठेवायचे चिन्ह दिले आणि मग फारोकडे पाठवले. आणि संदेश काय होता? इकडे आहे का, माझ्या लोकांना जाऊ दे. इस्रायल लोक गुलामगिरीत होते मिस्र देशाच्या, पण मुक्त करण्यासाठी मुक्त करणारा मोशे होता, देवाने पाठवले. आणि जो देवाने पाठवला होता त्याच्याजवळ हा संदेश होता, तो देवाचा संदेश होता. देवाने पाठवलेला माणूस देवाचा संदेश घेऊन जेव्हा गाजवतो त्यावेळेस बंधनात गुलामगिरीत असलेले लोक मुक्त होत असतात. तोपर्यंत तुम्ही कितीही प्रार्थना करा, कितीही चर्चला जा, किती काही करा, काही उपयोग होणार नाही. देवाचा संदेश. आणि मग ज्यावेळेस तो राजा पुढे गेला त्याने सांगितलं माझ्या लोकांना जाऊ दे. आणि फारो राजा म्हटलं की तुझा देव कोण की मी तुझं ऐकावं. आणि त्यांना सांगितलं जा आपापल्या कामाला लागा. आणि मोशेने ती काठी टाकली आणि तिचा सर्प झाला. इजिप्शियन विद्या तुम्हाला माहीत असेल की जगातली एक प्राचीन विद्या आहे की त्यांच्यातही त्या काळात आणि आजही लोक जादूटोणा, मंत्रतंत्रात एक्सपर्ट, प्रवीण होते. आणि म्हणून फारो राजाला काही आश्चर्य वाटलं नाही. त्यांनी त्याचे मात्रिक बोलवले, त्यांनी काठा टाकले, तिथंही साप झाले. पण काय झालं माहिती आहे का? जरा ऐका. मोशेच्या सापाची जी काठी झाली होती त्या सापाने बाकीच्या सापांना गिळून टाकलं. आणि तिथंच सिद्ध झालं की मोशे ज्या सामर्थ्याने हे करतोय हे सामर्थ्य मंत्रतंत्राचं नाही तर त्याच्या देवाचं सामर्थ्य आहे. हे फारोला सिद्ध झालं. त्या सापाने बाकीचे साप गिळले आणि मोशेने जेव्हा ती काठी परत शेपूट धरून ती काठी झाली ती पहिल्यापेक्षा अधिक जाड होती, कारण बाकीचे साप गिळलेले होते. हेच ह्या काळाच्या शेवटी होत आहे. का बरं आजकाल फेसबुकवर, यूट्यूबवर का बरं ह्या गोष्टी, जे एकेकाळी काहीच नव्हता, जे एकेकाळी लोक म्हणायचे आम्ही हे मानत नाही सर, आजकाल तेच करतात आहे. त्याच्या मागे लागले वेडे झाले. का?
कारण हे होणार आहे. देवाच्या राज्याची घोषणा होत आहे, त्याला टक्कर देण्यासाठी सैतान पण त्याच्या राज्याचं पॉवर प्रगट करीत आहे की तुमच्याजवळ पॉवर आहे, माझ्याजवळ सुद्धा पॉवर आहे. पण देवाचा पॉवर सर्वसमर्थ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि ह्या युगाची समाप्ती सुद्धा दोन सामर्थ्याच्या टक्करने, संघर्षाने होणार आहे. तिमोथेला दुसरे पत्राचा पहिला अध्याय, दुसरे तिमोथेला पत्र याचा तिसरा अध्याय, दुसरे तिमोथे 3 आणि वचन 1 ते 9 या ठिकाणी शेवटच्या काळाचं म्हणजे सध्याच्या काळाचं वर्णन आहे. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेष्टी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करणारी, न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर त्याचा संस्कार नाही अशी ती होतील. सुभक्ती फक्त देवदेव नावाला करायचं, पण मनापासून देव नाही. सुभक्तीचं केवळ स्वरूप दाखवतील, पण स्वतःवर तिचा संस्कार राहणार नाही अशी ती होतील. जे लोक घरात हळू शिरून पापाने भारवलेल्या, नाना प्रकारच्या वासनाने बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात, त्यापैकी हे आहेत. काय आहे तिथं? स्त्रियांनी वाचा. जे लोक भोळ्या स्त्रियांना वश करतात. इकडे बघा, सर्व स्त्रिया इकडे बघा. कोणत्याही धार्मिक सभेला, चर्चला मेजॉरिटी किंवा बहुसंख्य स्त्रियांचीच असते, नाही का? हो म्हणा, देता नाही म्हणा, मी तुम्हाला विचारतो. कोणत्याही मीटिंगमध्ये जा, मेजॉरिटी कोण आहे? बायका, स्त्रिया. का? कारण सुरुवातीला सैतानाने स्त्रीला फसवलेलं आहे, आदामाला नाही. स्त्रीला बोलवलं. शास्त्र सांगतं की स्त्री ही अशक्त पात्र आहे, सहज बोलवली जाते. आणि म्हणून हे खोटे शिक्षक शेवटच्या काळात सैतानाचे लोक स्त्रियांना वश करतील, कॅप्चर करतील, आणि ते त्यांच्या भक्त होतील. आणि ते आज होत आहे. आमेन. त्या गोष्टी आज होत आहे. पण पुढं काय लिहिले बघा, वचन 8. यान्नेस व याम्रेज यांनी जसे मोशाला अडवले, हे दोन जादूगार होते ज्यांनी फारो राजाचे मोठे जादूगार, असे किरकोळ भुरटे नाही, एक्सपर्ट, की ज्यांनी पण काठा टाकल्या त्याचे सर्प झाले. यान्नेस व याम्रेज यांनी जसे मोशाला अडवले, तसे हेही सत्याला अडवतात. कशाला अडवतात? त्यांना सत्य आवडत नाही आहे, कारण त्यांचं खोटं उघड होतं, म्हणून ते सत्याला अडवतात, विरोध करतात. आणि ते आज होत आहे. तसेच हेही सत्याला अडवतील. ते भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासा संबंधाने कसोटीस न उतरले असे आहेत. आणि आता ऐका वचन 9. तरी हे अधिक सरसावणार नाहीत. हे म्हणजे कोण? हे लोक सत्याला अडवणारे, विरोध करणारे, देवाला, त्याच्या वचनाला, सुवार्तेला विरोध करणारे, येशू ख्रिस्ताच्या लोकांना, मंडळीला विरोध करणारे. शास्त्र सांगतं हे अधिक सरसावणार नाहीत. त्यांचं लिमिट देवाने ठरवलेलं आहे. तो होऊ देईल छळ आणि म्हणेल बस, आणि तो स्टॉप करेल. ते अधिक सरसावणार नाहीत. आपण म्हणतो देव जर आहे तर त्याला दिसत नाही का? किती छळ चालला, किती त्रास चालला, किती माझ्या घरचे, माझ्या लोक किंवा आपल्या देशातले लोक विरोध करत आहेत. देव पाहत नाही का? पाहतोय. पण हे त्याचं वचन आहे की त्यांनी लिमिट ठरवले, बाउंड्री लाईन. त्या लाईनपर्यंत आले की ते अधिक सरसावणार नाहीत. मला वाटलं सर्व चर्च प्रेज द लॉर्ड म्हणेल. मला वाटलं सर्व चर्च लक्ष देऊन ऐकताय. तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल. आणि ते होतंच. आपण पाहतो टी व्हीवर, बातम्यांमध्ये, किती वर्षापासून खोटं नाटक काही जरी केलं तरी एक दिवशी ते उघड होतंच, की खरे होते की खोटे होते. किती जण आमेन म्हणू शकतात?
आता तरी किती जण माझ्याशी सहमत आहे. खोटं जास्त दिवस लपत नाही आहे. ते कोणत्याही धर्माचं असो, कोणी असो, एक दिवशी ते उघड होतं आणि होईल असं शास्त्रही सांगतं. जास्त दिवस कोणी कोणाला फसवू शकत नाही आहे. मग ते चर्चमध्ये असो की कोणत्याही धर्मामध्ये असो, जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तशी ह्यांचेही उघड होईल. आणि मग लोकांना कळतं की आम्ही ज्यांना फॉलो करत होतो फेसबुकवर, यूट्यूबवर, ते तर फेक निघाले. तोपर्यंत ते फॉलो करतात. याचे संदेश ऐक, त्याचे संदेश ऐक, ह्या मिटिंगला जा, त्या मिटिंगला जा. आणि मग एखादी घटना घडते, मग एक्सपोज होतं की यांनी काय केलेलं आहे. आणि मग त्यांचा विश्वासाला तडा जातो की आम्ही एवढे वर्ष मनापासून विश्वास ठेवला, त्यांचा विश्वासाला तडा. आणि तेव्हापासून ते प्रत्येक सेवकाकडे त्याच चष्म्यातून पाहतात की हा पण तसा नाही ना, ही पण तशी तर नाही, म्हणून ते सेफ खेळतात. समजतंय का मी काय बोलतो ते? ते असं चर्चमध्ये बघतात, असं ऐकतात की मी काय सांगतो काय नाही. कारण धोका झालेला असतो, चुकीचं ऐकलेलं असतं, चुकीचे अनुभव आलेले असतात, म्हणून ते सेफ खेळतात की तिकडं धोका झाला, इथं तर नाही होणार ना. तर दुसरी गोष्ट, देवाच्या राज्याचं सामर्थ्य प्रगट होईल. आता उपदेशकाचं पुस्तक याचा 8वा अध्याय 4थ्या वचनात एक वचन आहे. उपदेशक 8वा अध्याय आणि 4थं वचन. आणि या ठिकाणी काय लिहिले जरा ऐका. एक्क्लेसियास्टिस 8:4. राजाचा शब्द तर प्रबळ असतो, तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणेल. राजाचा शब्द किंवा राजाचं वचन प्रबळ असतं. राजाचा शब्द म्हणजे कायदा असतो. वर बघा, राजा म्हणजे गव्हर्नमेंट, राजा म्हणजे सत्ता. इकडे वर बघा, राजाचा शब्द जिथे असतो तिथं पावर असतो. हा शब्द, हे वचन जर राजांचा राजा देवाचा आहे आणि हे वचन जर या ठिकाणी आहे तर इथं देवाचा पावर, सामर्थ्य आहे. जर तुमच्याजवळ आहे तर तिथं देवाचं राज्य, देवाचं सामर्थ्य तुमच्याजवळ आहे. कारण जिथं राजाचा शब्द आहे तिथं प्रबळता आहे. आणि जेव्हा आपण त्या राजाचा हा संदेश, सुवार्तेचा संदेश घेऊन जातो, त्याचं सामर्थ्य प्रगट होतं. लोक मुक्त होतात, बरे होतात, त्याच्याकडे वळतात, नाही तर विरोध करतात. ते म्हणतात की त्या काळात 2च प्रतिक्रिया होत्या. शिष्य जेव्हा सुवार्ता येशू ख्रिस्ताची गाजवत होते, 2च प्रतिक्रिया होत्या. एक तर लोक देवाकडे वळत होते, नाही तर त्यांना दगड मारून गावाच्या बाहेर हाकलून देत असत. नाही समजलं? किती जण अजूनही जागे आहेत. 2च प्रतिक्रिया होत्या. एक तर स्वीकारत होते, नाही तर नाकारत होते. कोणी म्हणत नव्हतं की फार चांगला उपदेश केला, कोणी म्हणत नव्हतं की फार चांगला. जर चांगला आहे तर ते स्वीकारत होते, नसल तर ते विरोध करत होते. न्यूट्रल भूमिका कोणी घेत नव्हता, जसे आज लोक घेतात. जिथं राजाचं वचन आहे तिथं पावर आहे. प्रेषितांची कृत्ये 17 आणि वचनं 5 ते 7. आणि मी आता संपवणार आहे. प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय आणि वचनं 5 ते 7 या ठिकाणी एक घटना आहे. या ठिकाणी, परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाकडे काही बाजाराचे लुच्चे लोक आणून व लोक घेऊन व घोडका जमून नगरात बंडाळी केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून त्यांची आणण्याची खटपट करू पाहिले. परंतु त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यानोस व कित्येक बंधू यांना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरडा करून म्हटले की ज्यांनी जगाची उलटापालट केली आहे ते इथेही आले आहेत. बघा, काही गुंडे लोक गावातले जमले, यहूद्यांनी एकत्रित केले, खोटे आरोप केले, आरडाओरड केलं आणि हे शिष्य ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना विरोध केलेला आहे आणि त्यांची तक्रार केलेली आहे. वचन 7, त्यांना यानोसाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात. कैसराचं राज्य होतं म्हणजे ते म्हणतात की सरकारच्या विरुद्ध वागतात, सत्तेच्या विरुद्ध वागतात, असा त्यांचा खोटा आरोप होता. नीट ऐका,
हे ऐकून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकाऱ्यांना खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाच्या वितरांचा जामीन घेऊन त्यांना मोकळे केले. बघा, म्हणजे ज्यावेळेस देवाचं राज्य, देवाच्या राज्याची घोषणा केली जाते, वचन गाजवलं जातं, त्यावेळेस अशा प्रतिक्रिया होतात. चिन्ह चमत्कार तर घडतात, लोक मुक्त तर होतात, पण एकीकडे लोक विरोध पण करू लागतात आणि छळ पण होतो, विरोध पण होतो. आमेन. तिसरा पॉईंट, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या राज्याची घोषणा करण्याची आज्ञा केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, मत्ती 28मध्ये पण सांगितलं की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आणि 2000 वर्षापासून 3/4 जग, बाकीचे देश, जगातले 3/4 राष्ट्र हे ख्रिस्ती आहेत. 2000 वर्षात येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व इस्लामिक देश असो, कम्युनिस्ट देश असो, जगभर गेलेली आहे. आणि सध्याच्या काळात इंटरनेट ह्याच्याद्वारे चाललेली आहे. का? प्रभू येशूची आज्ञा आहे. हे जाळं आहे सुवार्थेचं. जसं जाळं समुद्रावर फेकतात आणि मासे हे हाती लागतात, तसं हे सुवार्थेचं जाळं फेकलं जातं आहे. आणि मग देवाचे निवडलेले लोक त्याच्या राज्यात येतात आणि ते होईल हे त्याने सांगितलं. आणि म्हणून मत्ती 24:14 जेव्हा त्यांनी विचारलं की युगाचे समाप्तीचं चिन्ह काय, आणि 14व्या वचनात मत्ती 23 आणि वचन 14 प्रभू येशूने सांगितलं की राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून गाजवण्यात येईल आणि तेव्हा जगाचा शेवट होईल. राज्याची ही सुवार्ता, आणि प्रभू येशूचे वाक्य आहे, ऐकून घ्या. मत्ती 24:14. शेवटच्या काळाचं चिन्ह काय? युगाची समाप्ती कधी होईल? जेव्हा राज्याची सुवार्ता, नुसती सुवार्ता नाही, राज्याची सुवार्ता म्हणा, राज्याची सुवार्ता. म्हणजे सुवार्ता ही का राज्याची आहे, आणि ते राज्य कोणतं? देवाचं राज्य. आपण सैतानाच्या राज्यात जन्मलेलो आहोत. प्रभूश्वर विश्वास ठेवून आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो. इकडे बघा, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात नाही, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो. आमेन. सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात जातो, अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात. तो म्हणतो राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून गाजवण्यात येईल, की न्यायाच्या दिवशी कोणी म्हणू नये की आम्हाला माहीत नव्हतं. प्रत्येकाला माहीत होतं. फेसबुक, यूट्यूब, मोबाईलच्याद्वारे आहे. पाहिजे तर तुम्ही ऐकू शकता, पाहिजे तर तुम्ही नाही ऐकू शकत, पण प्रत्येकाच्या कानावर जात आहे. ही पण देवाची योजना आहे. आमेन. आणि मग युगाचा शेवट, म्हणजे चिन्ह काय दिलं त्यांनी युगाच्या समाप्तीचं? भूकंप, लढाया नाही. चिन्ह काय दिलं? राज्याची सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून गाजवण्यात येईल आणि तेव्हा जगाचा शेवट होईल. मत्ती 24:14. आणि ती आज घडत आहे. पण ज्या इस्रायलाला त्यांनी राज्याची घोषणा केली, त्यांनी त्याला नाकारलेलं आहे. म्हणून चौथा पॉईंट काय, की इस्रायलाने, यहूद्यांनी ह्या राज्याचा नकार केला, देवाच्या राज्याचा नकार. चौथा पॉईंट, द ट्रॅजेडी ऑफ रिजेक्टिंग द किंगडम. तो स्वकीयांकडे आला, स्वकीयाने त्याला स्वीकारलं नाही, त्याला विरोध केला, छळ केला, त्याला क्रुसावर दिला, मारून टाकला. आजही इस्रायलमध्ये गेले ते म्हणतात येशू ख्रिस्त हा मसीहा नाही, आमचा मसीहा येणार आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की ज्या भूमीत, ज्या ठिकाणी तो जन्मला, तिथं जन्मले लोक ते म्हणतात की हा आमचा मसीहा नाही. त्यांनी नाकारलं. मत्ती 10 वचन 5 ते 7. मत्तेकर शुभवर्तमानाचा 10वा अध्याय. आणि हा महत्त्वाचा स्टडी आहे, अर्धवट सोडता येत नाही. म्हणून 2 पॉईंट बाकी आहे, जरा धीर धरा, लक्ष द्या. मत्तीच्या 10 आणि वचन 5 ते 7. मग 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की विदेशांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरून यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घरची जी हरवलेली मेंढरे त्यांच्याकडे जा. जाता जाता असा उपदेश करा की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. इकडे बघा, शिष्यांना जेव्हा त्यांचं प्रोबेशन ट्रेनिंगवर पाठवलं, प्रभू येशू जगात असताना दोघांना त्यांना सांगितलं की विदेशांकडे जाऊ नका, इस्रायलाच्या हरवलेल्या घराण्याकडे जा. त्यावेळेस
कारण का? कारण तोपर्यंत वधस्तंभावर गेलेला नव्हता, तारण उपलब्ध करून दिलेलं नव्हतं. म्हणून तो कोण आहे, कशासाठी आलेला आहे, हे फक्त इस्रायली लोकांना कळावं म्हणून सांगितलं की तुम्ही फक्त इस्रायलाकडे जा. आणि मग त्याने म्हटलं की स्वर्गाचं राज्य तुमच्याकडे आले आहे अशी घोषणा करा. म्हणजे पहिल्याने ह्या देवाच्या राज्याची ऑफर इकडे आहे का, कोणाला करण्यात आली? इस्रायल राष्ट्रांना. कोणाला करण्यात आली? इस्रायल लोकांना. प्रभू येशू जे राज्य घेऊन आला, ज्या राज्याची अनाऊन्समेंट घोषणा करत होता, ते राज्य पहिल्याने त्याच्या लोकांनी इस्रायल राष्ट्राला ऑफर केलं. पण त्यांनी ते स्वीकारलं का? आपण वाचू योहान कृष्णवर्तमान 19वा अध्याय, योहान 19. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय. आणि हा खटला ज्यावेळेस पंत पिलातासमोर चाललेला होता आणि लवकरच त्याला वधस्तंभावर देण्यात आलेलं होतं, ही हिअरिंग, ही सुनावणी, त्याच्यामध्ये काय झालं बघा. योहान 19:14 तेव्हा ओलांडण्याच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्यांनी यहूद्यांना म्हटले, पहा हा तुमचा राजा. पंत पिलात, गव्हर्नर, इस्रायल लोकांना म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताला सोल्जरनी मारलेला आहे, बांधून त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि हा गव्हर्नर पंत पिलात म्हणतो की पहा हा तुमचा राजा. आणि ते काय म्हणतात? यावरून ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. किती आश्चर्याची गोष्ट नाही का? हे त्याचे लोक किती जण अजूनही माझ्यासोबत आहेत. ते काय म्हणतात? त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. आम्हाला तो नको आहे, आम्ही त्याला मानत नाही, असं कोण म्हणतं? इस्रायल लोक. म्हणजे काय झालं की ते राज्य त्यांना पहिल्याने ऑफर करण्यात आलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो ते त्याला, त्या राज्याचं, ते देवाचं राज्य आणि दैवाने नेमलेला राजा येशू ख्रिस्त याला ते सपशेल नाकारत आहेत. त्यांनी ते राज्य नाकारलं. मला नाही माहीत किती जणांना समजतं, कारण जोपर्यंत तुमचे हात वर होत नाही मला कळत नाही की तुम्ही खरंच ऐकत आहात, खरंच तुम्हाला समजत का. हे राज्य त्यांना ऑफर करण्यात आलं, पण त्यांनी ते राज्य नाकारलं. ते म्हणले आम्हाला जर राज्य नको आणि तो राज्याचा राजा पण नको. आणि मग ते एवढ्यावरच नाही, ते काय म्हणतात, आणि पंत पिलात काय म्हणतो, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय? मुख्य याजकांनी उत्तर दिले, कैसरा वाचून आम्हाला कोणी राजा नाही, आम्ही त्याला राजा मानत नाही. बस त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर द्या. आम्ही त्याला राजा मानत नाही, आम्हाला तो नको, त्याचं राज्य नको. म्हणजे बघा, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या देवाच्या राज्याची घोषणा करत होता. ते राज्याचा पॉवर डेमॉन्स्ट्रेट करत होता, लोक बरं करत होता. ते राज्य तुमच्याकडे आलेलं, त्या राज्यात या म्हणत होता. ज्यांनी स्वीकारलं ते आले आणि बाकीच्या लोकांनी सपशेल नाकारलं. म्हणून देवाने काय केलं? शेवटचा पॉईंट, प्रेज द लॉर्ड. शेवटचा म्हटल्यावर मला वाटलं कोणीतरी प्रेज द लॉर्ड म्हणे. मत्ते 21 शेवटचा पॉईंट, मत्ते 21, 42, 43. मत्ते 21, 42 आणि 43. इस्रायलाने स्वर्गाचं देवाचं राज्य नाकारलं आणि देवाने नेमलेला राजा येशू ख्रिस्त यालाही नाकारलं. म्हणून काय झालं बघा, मत्ते 21, 42, 43. येशू त्यांना म्हणाला, जो धोंडा बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे प्रभूकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? की तो बांधणारा जो धोंडा आहे, जो नाकारला, तोच कोनशिला झालेला आहे. हे अगोदरच शास्त्रलेख होतं. म्हणजे हे होईल हे देवाला माहीत होतं. आणि किती जणांना माहिती आहे की देवाला आश्चर्य वाटत नसतं. देवाला माहीत असतं उद्या काय होणार, थोड्या वेळाने संध्याकाळी काय होणार. किती जणांचा विश्वास आहे? तरी पण काही जण मोठमोठे लांब लांब प्रार्थना करतात, जसं काही त्याला सांगतात तू असं कर, तसं कर, तू दारातून ये, मग तू हे कर.
देवाने काय करायचं प्रार्थना म्हणजे देवाला ऑर्डर देणं नाही आहे. आपण काय करायचं त्याच्याकडून ऑर्डर घेणं. त्याला माहीत आहे काय चाललेलं आहे. म्हणून मी सांगत असतो की मला सांगत बसू नका, त्याला सांगा, त्याच्याशी बोला, मी फक्त प्रार्थना करेन. वचन 43, याच तो मी तुम्हाला सांगतो, देवाचं राज्य तुमच्यापासून काढून घेतलं जाईल व जी प्रजा त्याचे उत्पन्न देईल तिला ते दिले जाईल. म्हणजेच 5वा पॉईंट काय, देवाचं राज्य आता इतर राष्ट्रांना देवाने ऑफर केलेलं आहे. तुम्हाला मला जे आपण इस्रायली नाहीत, विदेशी विधर्मी आहोत, आपल्याला ती ऑफर आलेली आहे. इस्रायलाने त्याला नाकारलं, ते राज्य नाकारलं, म्हणून त्याने सांगितलं संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा, जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. सर्व राष्ट्रांना ते राज्य आता ऑफर करण्यात आलेलं आहे. म्हणून जो आजचा आपला विषय आहे की द किंगडम फॉर ऑल नेशन्स, देवाचं राज्य सर्व राष्ट्रांसाठी, आणि ते सर्व राष्ट्रांसाठी, सर्व लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी पण आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या राज्यात आलेले आहात का? जर नसल तर अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही संधी आहे त्याच्याकडे वळण्याची, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. यावेळेस